नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। बोर्डाची प्रश्नपत्रिका बघतोय। बोर्डाने जी प्रश्नपेढी आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेली आहे ती प्रश्नपेढी आपण पाहतोय आणि त्या प्रश्नपेढीमधला आज आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला अ, जे पहिलं प्रकरण आहे समरूपता। या प्रकरणातला आपण दुसऱ्यातला अ आणि ब हे दोन्ही प्रश्न आज बघणार आहोत। अ मध्ये 4 आणि ब मध्ये 6 असे एकूण 10 प्रश्न आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत। पहिला जो प्रश्न आहे ज्यामध्ये पहिला अ आणि पहिला ब असतो त्याच्यात 20 प्रश्न होते, ते आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे। गणित भाग 2चा मागचं लेक्चर पाहायचं असेल, मागच्या काही व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपेढीमधल्या त्या सगळ्या गणितांचे व्हिडिओ पाहू शकताय। त्याचबरोबर गणित भाग 1च्या सगळ्या प्रकरणांवरच्या सगळ्या व्हिडिओ तयार झालेले आहेत प्रश्नपेढीवरच्या, तर त्याची लिंकसुद्धा एक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही गणित भाग 1च्या प्रश्नपेढीमधल्या सगळ्या गणितांच्या व्हिडिओ बघू शकताय। तर सुरू करूयात आपण दुसरा प्रश्न समरूपता प्रकरणातला। परंतु तो सुरू करण्याच्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लीज त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा या ठिकाणी पहिला जो आहे दुसऱ्यातला अ, आणि त्या अ मध्ये कृती असते। प्रश्न दुसऱ्यातला अ जो आहे बोर्डाला त्याच्यात कृती असते। प्रश्न दुसऱ्यातला अ आणि तिसऱ्यातला अ हे दोन्ही प्रश्न कृतीवरती आधारित असतात। दुसरा जो प्रश्न असतो त्याच्यात 2-2 मार्काचे प्रश्न असतात, 2 सोडवावे लागतात, 4 गुण मिळतात। आणि प्रश्न तिसरा ए जो आहे त्याच्यामध्ये एकच प्रश्न सोडवावा लागतो 3 मार्काला। तर एकदम सिंपल आहे। बघा इथं आपल्याला फक्त बॉक्स भरायचे, 4 बॉक्स भरायचे, 1 2 3 4, एकाला अर्धा मार्क, 4 बॉक्स भरले, 2 मार्क फायनल। बघा यामध्ये काय दिलं की आकृतीमध्ये बीपी लंब एसी, हा जो बीपी लंब एसी आहे आणि त्याचबरोबर सी क्यू लंब ए बी आपल्याला दिला आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याला 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत। कुठले 2 त्रिकोण आहे? एक आहे एपीबी, एपीबी बघा हा त्रिकोण दिसला तुम्हाला, आणि दुसरा आहे AQC हा दुसरा। हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत। बघा आता हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत। पहिला एपीबी आणि AQC मध्ये, या 2 त्रिकोणांमध्ये एक आहे एपीबी बघा हा त्रिकोण, आणि दुसरा AQC। आता इथं काय दिले, एपीबी या कोणाचं माप किती असणार आहे बघा, एपीबी इथं पी 90 मापाचा आहे म्हणून त्याचं माप असणार आहे 90 अंश। ओके, त्यानंतर AQC हा क्यू इथं लंब आहे म्हणजे याचं पण माप असणार आहे 90 अंश। बस 90 लिहिलं, 1 मार्क फायनल झाले। दुसरा काय, म्हणून एपीबी एकरूप AQC, एपीबी आणि AQC एकरूप आहे। या 2 त्रिकोणांचा जर तुम्ही विचार केला, हे 2 त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी आपण कोको कसोटीचा वापर करतो समरूपतेच्या, आणि त्यातल्या त्यात कोको कसोटीचा जास्त वापर करतो। त्या अनुषंगाने या 2 त्रिकोणांमध्ये एक त्रिकोण बघा, याला जर मी झाकलं तर वर एक त्रिकोण दिसतोय, एवढा भाग झाकला तर पलीकडचा त्रिकोण दिसतो। आता माझ्याकडे भाग झाकायला हा बघा, आता समजा मी हा एवढा भाग झाकला तर तुम्हाला वर एक त्रिकोण दिसला एपीबी, आणि एवढा भाग झाकला तर याच्यामध्ये तुम्हाला AQC हा त्रिकोण दिसला बरं का, हा एवढा। तर याच्यामध्ये एक हा पी, या त्रिकोणामध्ये पी 90 मापाचा आणि या त्रिकोणामध्ये क्यू 90 मापाचा, म्हणजे एक कोणांची जोडी एकरूप। आणि या दोन्ही त्रिकोणांमध्ये ए सामायिक आहे बघा, या वरच्या त्रिकोणामध्ये पण आणि पलीकडच्या त्रिकोणामध्ये, दोन्ही त्रिकोणांमध्ये ए हा सामायिक कोण आहे। त्यामुळे या ठिकाणी इथं पण लिहिलं आहे PAB या त्रिकोणातला PAB, आणि दुसरा CAQ किंवा AQC त्याला आपण म्हणू, PAB QAC, त्याला QAC मधला ए, म्हणजे ए हा दोघांमध्ये सामायिक आहे या ठिकाणी। मग इथं आपण लिहू शकतो सामायिक कोण आपण या ठिकाणी लिहू शकतो। ओके, कारण फक्त लिहायचं, बाकी काय नाही। त्यामुळे हे 2 त्रिकोण समरूप आहेत, एपीबी आणि AQC का, कारण 2 कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्यात म्हणून इथं कोको कसोटी या ठिकाणी तुम्ही लिहा, कोको कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप झाले। तर अशा प्रकारे हे पहिलं गणित आहे। तुम्ही 4 बॉक्स जर भरले तर तुम्हाला 2 मार्क मिळणार। ओके, अर्धा, एक बॉक्स चुकलं की अर्धा मार्क कमी। ओके, आता पुढे बघा, इथं पण सेम आहे की आकृतीमध्ये कोण बीचं माप तुमच्याकडे 75 आहे आणि डीचं माप 75 आहे। तर इथं 2 त्रिकोण जे आहेत आपल्याला ते समरूप दाखवायचे आहेत। आता 2 त्रिकोण कुठला, एक आहे ABC आणि दुसरा कुठला आहे EDC, दुसरा EDC आहे। आता या 2 त्रिकोणांमध्ये एक आहे ABC आणि दुसरा EDC, या 2 त्रिकोणांमध्ये जर विचार केला तर या 2 त्रिकोणांमध्ये इथं बी तुमचा एक 75 मापाचा आहे। ओके, बीला एकरूप कोण कुठला असणार आहे D, कारण B आणि D 75 मापाचे आहेत।
म्हणून बी एकरूप कोण डी, बीला एकरूप कोण डी, प्रत्येकी 75 मापाचे, कारण हा बी 75 आहे आणि डी 75 आहे. आणखी या दोघांमध्ये हा सी जो आहे तो सामायिक कोण आहे बघा, दोघांमध्ये सी सामायिक आहे. ABC मध्ये सुद्धा येतोय आणि EDC मध्ये सुद्धा सी सामायिक कोण, म्हणून सी सी हे जे आहेत ते दोघे पण कसे सामायिक कोण आहेत. मग इथं लिहून टाका सामायिक कोण. त्यामुळे ABC आणि EDC आणि दुसरा त्रिकोण कुठला, त्रिकोण EDC, त्याचं नाव पण आपल्याला लिहायचं आहे. हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले कुठल्या कसोटीनुसार, दोन कोणांच्या, ही एक कोणांची जोडी आणि ही एक कोणांची जोडी, कोण कोण आलं ना, दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवल्या म्हणजे कोण आलं, म्हणून कोको कसोटीनुसार दोन त्रिकोण समरूप झाले. कोको समरूपता कसोटी आपण या ठिकाणी लिहू शकतो. ओके झाला. चला दुसरा पण झाला. आता तिसरा आणि चौथा बघू म्हणजे विषय संपला. मग त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ब सुरू करू. बघा आता यामध्ये काय, तिसऱ्यामध्ये काय, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, दोन त्रिकोण समरूप आहेत. त्यामध्ये एरिया ऑफ त्रिकोण ABC 80 आहे आणि एरिया ऑफ त्रिकोण PQR 125 आहे. तर खालील कृती पूर्ण करा. आता दोन त्रिकोण समरूप तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं, त्यांच्या संगत बाजूंच्या प्रमाणात. आता ABC भागिले PQR, ABC किती 80 दिला, PQR 125. या दोघांना कशाने भाग जाऊ शकतो ते उत्तर लिहायचं. दोघांना सुद्धा तुम्ही जर 4ने भाग लावला, 5ने जर भाग लावला तर 180ला 5ने भाग लावला तर 16 85 आणि 125ला 5ने भाग लावला तर किती होतात, 25 5 125 म्हणजे 25 5 125 म्हणजे 25. दोघांना सुद्धा 5ने भाग लावला 16/25. मग आता AB/PQ काय येणार आहे, AB/PQ म्हणजे या दोघांची वर्गमूळ येतात, कारण समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणजे ह्या दोघांचं क्षेत्रफळ म्हणजे काय असणार, ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग. आता वर्गमूळ काढली तर 16चं वर्गमूळ किती येतं, 4 येतं आणि 25चं वर्गमूळ 5 येतं, त्यामुळे 4/5. आता हे मला डिटेल्समध्ये सांगायला दुर्दैवाने इथं जागा नाही उरली, पण एक काम करू आपण. बघा मी इकडचा जो भाग आहे ना तो पुसतो, म्हणजे ते मला नीट एक्सप्लेन करता येईल बरं का. हा भाग मी पुसतो तुमचा, कारण समजलं पाहिजे. ओके बघा या गणितात काय करायचं माहिती आहे का, इथं बघा एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले दुसरा कुठला आहे, एरिया ऑफ त्रिकोण आपला PQR आहे. काय असतं, ABचा वर्ग छेद PQचा वर्ग असतं, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता ABC/PQR किती, 80/25 म्हणजे 16 तुमचं आलं 25 आलं, बरोबर ABचा वर्ग भागिले PQचा वर्ग. आता सगळ्यांचे वर्गमूळ काढले तर 16चं वर्गमूळ 4 आणि 25चं 5 म्हणून AB/PQ. ओके, कारण काय माहिती आहे का, दोन जर त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर असतं हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं, बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं, कारण समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे हा गुणधर्म आहे, म्हणून AB/PQ बरोबर 4/5 आलं. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन इथं मी केलेलं आहे. आता इथं या ठिकाणी बघा, इथे सुद्धा काय दिलं की आकृतीमध्ये PM 10 आहे, ही जी PM आहे ती 10 सेमी आहे. PQS एरिया ऑफ त्रिकोण PQS म्हणजे जो वरचा त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ 100 चौसेमी दिलं आहे आणि खाली जो त्रिकोण आहे QRS त्याचं क्षेत्रफळ दिलं आहे 110. तर NR आपल्याला काढायचं आहे, NR. आता इथं काय दिले, या दोन त्रिकोणांमध्ये कृती आपल्याला दिलेली आहे, या दोन त्रिकोणांमध्ये की बाबा QS हा पाया समान आहे. बघा QS पाया समान आहे, QPS वरचा त्रिकोण आणि खालचा QRS, दोघांमध्ये QS हा जो पाया आहे तो समान आहे. म्हणजे या दोन त्रिकोणांचा पाया समान असतो, त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंची भागिले उंची असतं. म्हणून सामायिक पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या कोणाच्या प्रमाणात असतं, उंचीच्या, हे त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असते. ओके, इथं उंचीचा शब्द येईल. म्हणून या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची, PQS भागिले QRS, एरिया ऑफ त्रिकोण QRS आपण लिहिलं, एरिया ऑफ त्रिकोण PQS भागिले एरिया ऑफ त्रिकोण QRS. आता PQSची उंची कुठली, वर PQS आहे त्याची उंची आली PM. ओके, आणि भागिले आपल्या खालचा जो त्रिकोण आहे QRS याची उंची काय आली, NR आली, ती लिहिलेली आहे. आता PQS तुमचा 100 आहे, QRS 110 आहे. ओके, या PQS 100 आहे म्हणून 100 लिहिलेला आहे ऑलरेडी, आणि खाली हा जो तुमचा QRS जो आहे तो 110 आहे तो लिहिला, आणि PM किती दिले आपल्याला, 10 दिले म्हणून इथं दिलं 10. मग आता तिरकस गुणाकार करून येणार आपण काढू. बघा या ठिकाणी करू आपण तिरकस गुणाकार. NR गुणिले 100 येणार, बरोबर 10 गुणिले 110, 110 वरती 1 0, 1 2 1 2 0 गेले म्हणजे तुमचा NR किती आला, 11 आला. मग तुम्ही इथं NR लिहू शकता 11 सेमी लिहिलं तर उत्तम. ओके, 11 सेमी लिहा. तर अशा प्रकारे हे चारही प्रश्न आपण बघितले विद्यार्थी मित्रांनो. हे चारही प्रश्न जे आहेत ते कृतींवर आधारित होते, या आपण कृती बघितल्यात.
आता आणखी एकूण 6 प्रश्न आहेत. या प्रश्न दुसऱ्यातला बी आता आपण बघू. त्या दुसऱ्यातल्या बीमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. ओके, तर ते पण आपल्याला बघायचे आहेत. पण पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल, जे नवीन आहेत विद्यार्थी त्यांनी प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर आता 10वी गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या एकाच लिंकवर क्लिक करून तुम्ही 10वी गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ बघू शकताय. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली गणित भाग 1च्या प्रश्नपेढीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक आहे. त्याचबरोबर काही नोट्सच्या सुद्धा लिंक्स आहेत. तुम्ही नंतर आपली ही चर्चा झाल्यानंतर व्हिडिओच्या खालील डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवरती तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. ओके, बघूयात प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला बी. यस, तर या ठिकाणी 6 प्रश्न लिहून झालेले आहेत. बराच टाईम लागला, प्रश्न लिहायलाच भरपूर टाईम वेस्ट होतो आपला. तर बघा या ठिकाणी 6 प्रश्न आहेत. प्रश्न दुसऱ्यातला ब मध्ये 2-2 गुणांचे महत्त्वाचे आहेत. त्यामधला बघा हा जो पहिला प्रश्न आहे, या पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे की ए बी लंब बी सी आहे आणि त्याचबरोबर सी डी लंब बी सी आहे. हा पहिला आणि 6वा प्रश्न एकदम IMP आहे. या दोघांपैकी हे दोन्ही प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेत. पहिला आणि 6वा दोघेसुद्धा IMP आहेत, इम्पॉर्टंट आहेत. तर त्याच्यातला पहिला आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. या पहिल्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे की यामध्ये आपल्याला 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं. कुठले 2 त्रिकोण? एक आहे एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि भागिले दुसरा आहे एरिया ऑफ त्रिकोण BCD. आता या दोन त्रिकोणांचा विचार करायचा. याच्यात DC बरोबर 4 आहे आणि AB 6 आहे. या दोन्ही त्रिकोणांचा BC हा पाया जो आहे तो समान आहे. काय आहे बाबा? BC पाया. बघा ABCचा पाया तुमच्या BC, उंची AB. त्याचप्रमाणे तुमचा BCD जो दिसतोय त्रिकोण, त्या BCDचा पाया BC आणि उंची CD. जर 2 त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात असते. ओके, म्हणून आपण काय लिहिणार? सरळ क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंची भागिले उंची. ABCची उंची जी आहे ती AB आहे आणि भागिले BCD जो आहे त्याची उंची जी आहे ती CD आहे. कारण इथं लिहा BC हा समान पाया असणारे त्रिकोण. ओके, BC हा पाया समान आहे दोघांचा. आता AB किती? 6 आहे म्हणून ABच्या जागेवर 6. CD माझ्याकडे किती? 4 आहे म्हणून इथं लिहिली 4. आता 6 आणि 4 कितीच्या पाड्यात येतात? 2च्या पाड्यात येतात. मग 2-6 2-4 म्हणजे 3/2 आलं. एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही आहे. हा झाला आपला पहिला प्रश्न. आता दुसऱ्या एकदम सोपा बघा ना मित्रांनो की 3 पायऱ्यांमध्ये या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर मारून घेऊ शकता. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. दुसऱ्या प्रश्नात काय दिले बाबा? हे 2 त्रिकोण समोरूप दाखवायचे ABP व CDP. त्रिकोण ABP व त्रिकोण CDP मध्ये हे 2 त्रिकोण आपल्याला समोरूप दाखवायला सांगितले. याच्यात काय दिलं आहे? AP/PC या 2 बाजूंचं गुणोत्तर दिलं आहे आणि त्याचबरोबर BP/PD या 2 बाजूंचं गुणोत्तर दिलं आहे. तर हे सिद्ध करायचं आहे की बाबा हे 2 त्रिकोण समोरूप आहेत. बरं ठीक आहे, मग पहिलं काय लिहिलं? ABP व CDP मध्ये या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला पहिला मुद्दा दिला आहे. इथं 2 बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे बघा. AP/PC बरोबर BP/PD दिले. BP/PD दिले. हे आपण काय लिहू बाबा? पक्ष किंवा दिलेला आहे म्हणून आपण लिहिलं पक्ष. दुसरा मुद्दा, आता इथं 2 बाजू आल्या. ही बाजू आली, ही बाजू आणि ही बाजू आली. आता एक लक्षात घ्या, हा एक कोन आणि हा एक कोन, हे दोन्ही कोन कसे असणार आहेत? एकरूप असणार आहेत. कारण हे काय? विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात. म्हणून आपण या ठिकाणी लिहू कोन APB बरोबर कोन CPD. कारण काय बाबा? हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन नेहमी एकरूप असतात, लक्षात घ्या. आता ह्या विरुद्ध कोनांच्या जोड्या एकरूप. आता हे 2 त्रिकोण समरूप झालेत. दोन्ही त्रिकोण समरूप. कुठली कसोटी? बघा, ह्या 2 बाजूंच्या जोड्या ज्या आहेत त्या दोन्ही जोड्या सारख्या आहेत. म्हणजे ह्या 2 बाजू आणि मधला कोन म्हणजे बाजू आणि मधला कोन म्हणजे बा-को-बा. बाजू कोन बाजू बा-को-बा. तसंच इथं बाजू कोन बाजू बा-को-बा कसोटीनुसार 2 त्रिकोण समरूप झाले. अशी कसोटी ओळखायची. म्हणून लिहा त्रिकोण ABP समरूप त्रिकोण CDP. कुठली कसोटी? बा-को-बा कसोटी. बाकोबाची कसोटी.
तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न जे आहेत ते बघितलेत. आणखी सुद्धा 4 प्रश्न बघायचे आहेत. आता इथं तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारून घेऊ शकता, कारण मी आता हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते पुसणार आहेत त्यांची उत्तरं. ओके, यस. बघा या दोघांची सुद्धा उत्तरं रफ झालेली आहेत. आता आपण पुढे जाऊयात. पुढचे जे प्रश्न आहेत 3रा, 4था, 5वा आणि 6वा हे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. बघा 3 नंबरचा जो प्रश्न आहे यात काय दिलं आहे, ABP समरूप DEF 2 त्रिकोण आहे. त्रिकोण ABP समरूप त्रिकोण DEF 2 त्रिकोण समरूप आहेत आणि त्या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलं आहे आणि त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर. लक्षात घ्या, कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं की 2 त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. म्हणून या दोघांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ त्रिकोण ABP भागिले एरिया ऑफ त्रिकोण DEF जर तुम्ही पाहिलं तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग येतो. ABPची बाजू कुठली AB आणि DEFची DE. म्हणून इथं लिहा तुम्ही ABचा वर्ग भागिले DEचा वर्ग, कारण इथं समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तर एवढे असतात. हे प्रमेय आहे. आता यामध्ये ABP तुम्हाला दिलं आहे 144 भागिले 81 दिलं. 144 भागिले हे गुणोत्तर किती 81, 144 भागिले 81 ABP छेद DEF 144 भागिले 81. आणि पुढे तुमचा ABचा वर्ग जसाच्या तसा आणि DEचा वर्ग जसाच्या तसा. आता दोन्ही बाजूंची वर्गमूळ काढू. 144चं वर्गमूळ 12, 81चं वर्गमूळ तुमच्याकडं 9 येतं बरं का. 144चं वर्गमूळ 12 आणि 81चं वर्गमूळ 9 येतं आणि बरोबर ABचा वर्ग छेद AB छेद DE आलं. ओके, वर्गमूळ काढले म्हणून AB छेद DE. आता 12 आणि 9चा विचार केला तर ते कितीच्या पाड्यात येतात, 12 आणि 9 दोघेसुद्धा 3च्या पाड्यात येतात. म्हणून 3 चौक 12 आणि 3 त्रिक 9 म्हणजे AB छेद DE बरोबर 4 छेद 3 म्हणजे हे गुणोत्तर जे आहे तुमचं ABCDE हे गुणोत्तर तुमचं आलं 4/3. तर अशा प्रकारे हे गुणोत्तर आपण काढू शकतो. फक्त गुणधर्म कुठला वापरला, समरूप त्रिकोणांच्या संगत समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते. हा गुणधर्म आपल्याला समजून घेतला पाहिजे. ओके, तर हा झाला 3रा प्रश्न. आता मी याला पण रफ करावा लागणार कारण मला बाकीचे सुद्धा प्रश्न सोडवायचे, तर हा रफ करतो. ओके, याला पुसतो मी. 3ऱ्यानंतर 4था, 5वा, 6वा आता पुढचे 3 राहिलेत. यामधला 4था जो प्रश्न आहे तो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावर आधारित आहे. इथं काय दिलं आहे बाबा, PQ आणि BC हे दोघंजण समांतर आहेत का. याच्यात तुम्हाला AP2 दिला आहे, AP2 दिला आहे आणि त्यानंतर PB4 दिला आहे. AQ बरोबर 3 दिला आहे, QC बरोबर 6 दिला आहे. तर ह्या दोघंजण समांतर आहेत का, PQ आणि BC. बघा PQ आणि BC केव्हा समांतर असेल, ज्यावेळेस AP छेद PB हे गुणोत्तर आणि AQ छेद QC हे गुणोत्तर, ही दोन्ही गुणोत्तर ज्यावेळेस सारखे असतील त्यावेळेस समांतर असणारे या दोघेजण सुद्धा समांतर असणारे. PQ आणि ही बाजू BC समांतर असणार. मग काय करू आपण, AP छेद PBचं गुणोत्तर काढू. चला AP छेद PBचं गुणोत्तर काढू. AP2 PB4, APच्या जागेवर 2 लिहा, PBच्या जागेवर 4 लिहा. बेक के बे 2 2 4 याला नंबर द्या 1. त्याचप्रमाणे AQ छेद QC हे गुणोत्तर काढू. AQ छेद QC, AQ छेद QC, AQ3 QC 6 इथं लिहा. AQ3 QC 6, 3 1 3, 3 2 6. आता तुम्ही लिहू शकताय 1 व 2 वरून. तुमच्या लक्षात येईल की बाबा AP छेद PB बरोबर AQ छेद QC. आता AP छेद PB आणि AQ छेद QC बरोबर आहे, कारण दोघांची गुणोत्तरं जी आहे ती या ठिकाणी सारखी आले. मग आता या दोघांची गुणोत्तर सारखे म्हणजे याचा अर्थ या दोघे रेषा PQ आणि बाजू BC जी आहे ती एकमेकांना समांतर झाली. का माहिती आहे का, कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास हे या ठिकाणी आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार जर एखादी रेषा जर त्रिकोणाच्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल आणि छेदल्यानंतर ती समान गुणोत्तरात छेदत असेल तर ती रेषा 3ऱ्या बाजूला समांतर असते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपण लिहू शकतो की PQ समांतर BC. म्हणून रेषा PQ समांतर बाजू BC. कारण काय, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. ओके, हे या ठिकाणी पूर्ण वाक्यात लिहायचं. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे, वेळ आणि आपल्याकडे जागा कमी आहे त्यामुळे शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे, परंतु बोर्डाच्या परीक्षेला पूर्ण वाक्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, आता याला पण आपण रफ करू आणि पुढे जाऊयात. आता आपण
तुम्ही मध्ये मध्ये स्क्रीनशॉट मारून घेत जा. आता यानंतर प्रश्न क्रमांक जो 5वा आणि 6वा आहे. आता मी हे रफ करतो इथं सगळे प्रश्न, फक्त 5वा आणि 6वाच ठेवतो म्हणजे दोन्ही प्रश्न एका झटक्यात आपल्याला घेता येईल. सारखं रफ करायची काय आवश्यकता नाही लागणार. बघा आता इथे मी 5वा प्रश्न लिहितो बरं का. इथं 5वा आणि इकडं 6वा बघू आपण. 5वा जो प्रश्न आहे त्या 5व्या प्रश्नात काय दिलं आहे, 2 समरूप त्रिकोणांचे क्षेत्रफळ आहे 225 आणि 81 आहे. म्हणजे 2 त्रिकोण समरूप आहेत, त्याच्यातल्या एकाचं क्षेत्रफळ 225 आहे, दुसऱ्याचं क्षेत्रफळ 81 आणि त्यातल्या त्यात लहान त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे. तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आता आपण काय करू, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरं का, मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू S1 मानू. ओके. आणि त्याचप्रमाणे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ A2 व बाजू S2 मानू. झालं. आता दिलं आहे काय काय बाबा, मोठा त्रिकोण आहे समजा आपल्याकडे A1 आहे, मोठा त्रिकोण म्हटलं आहे, त्याचं क्षेत्रफळ किती 225 चौसेमी. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडं लहान त्रिकोण आहे A2, त्याचं क्षेत्रफळ दिलं आहे 81 चौसेमी. 81 चौसेमी. ठीक आहे, लिहून टाका चौसेमी. अजून काय दिलं आहे बाबा आपल्याला, दिलं आहे लहान त्रिकोणाची बाजू. लहान त्रिकोणाची बाजू, हा लहान त्रिकोणाची बाजू आपण S2 म्हटलं आहे, लहान त्रिकोणाची बाजू S2 तुमच्याकडे 12 सेमी दिलेली आहे. तर काय सांगितलं आहे की मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू, मोठ्या त्रिकोणाची बाजू म्हणजे S1 बरोबर तुम्हाला काढायचे आहे. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत. दिलेले त्रिकोण कसे समरूप आहेत, दिलेले त्रिकोण समरूप आहेत, समरूप आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार की म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर A1 भागिले A2. मगाशी पण बघितलं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून A1 भागिले A2 बरोबर S1चा वर्ग भागिले S2चा वर्ग. ठीक आहे. A1 किती 225 आहेत भागिले A2 किती 81 आहे. S1 माहिती नाही, काढायचे आपल्याला, त्याचा वर्ग जसाच्या तसा. आणि S2 तुमच्याकडे 12 आहे म्हणून 12चा वर्ग. सगळ्यांची वर्गमूळ काढू. 225चं वर्गमूळ 15, 81चं वर्गमूळ 9, S1 जसाच्या तसा आणि 12च्या वर्गाचं वर्गमूळ 12. आता तुम्ही काय करा, इथं तिरकस गुणाकार. S1 गुणिले 9 9 S1 आणि 15 गुणिले 12 180 येतं. 15 गुणिले 12 हा गुणाकार 180 येतो. आता मला S1 पाहिजे. S1 आपल्या जाग्यावर 180 आपल्या जाग्यावर. 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागिले. मग S1 बरोबर 9 दुने 18 म्हणजे तुमच्याकडे S1 बरोबर 20. S1 म्हणजे मोठ्या त्रिकोणाची बाजू. म्हणून आपण या ठिकाणी लिहू की मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेमी असेल. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं. यानंतर 6वा आणि शेवटचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर या 6व्याच प्रश्नाच्या खाली लिहू. इथं आकृतीमध्ये AB 6 आहे, CD 8 आहे. तर या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण BCD आपल्याला काढायचं आहे. आता ABC म्हणजे बघा हा त्रिकोण, काटकोन त्रिकोण आहे आणि BCD म्हणजे हा दुसरा काटकोन त्रिकोण. आता ABCचा पाया BC, उंची AB आणि BCDचा पाया BC आणि उंची CD. बघा या दोघांचा पाया, ABCचा पाया जो आहे तो BC आहे आणि BCDचा पायासुद्धा BC. दोन्ही त्रिकोणांचा पाया सारखा आहे. हा जो पाया BC आहे ना तो दोन्ही त्रिकोणांमध्ये समान आहे. मग पाया समान तर त्यांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात, उंची भागिले उंची. म्हणून आपण लिहिणार ABCची उंची AB भागिले AB, ABCची उंची काय AB आणि दुसरा जो त्रिकोण आहे BCD, हा जो BCD आहे त्याची उंची काय CD किंवा DC लिहिलं तरी चालेल. कारण काय लिहू, BC हा समान पाया असलेले त्रिकोण, BC हा समान पाया असलेले त्रिकोण. आणि म्हणून आता AB किती तुमच्याकडे 6 आहे आणि CD किती 8 आहे. 6 आणि 8 कितीच्या पाड्यात येतात, 2च्या पाड्यात येतात. म्हणून 2-6 आणि 2-8 म्हणजे हे गुणोत्तर जे आहे 304 आलं. तर अशा प्रकारे हा पहिला जो दुसरा जो प्रश्न आहे, दुसऱ्यातला A आणि B दोन्ही झालेले आहेत.
तर आज आपण इथंच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसरा जो प्रश्न आहे तो सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. तिसरा प्रश्न बघू आणि मग चौथा, मग पाचवा आणि मग पुढची प्रकरणं. तर अशा प्रकारे भूमितीची जी काही क्वेश्चन बँक आहे, प्रश्नपेढी आहे, बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेली, ते आपण संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करू. जाता जाता एक विनंती आहे, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लीज जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 आणि 2च्या सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओची लिंक दिली. एकच लिंक आहे, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रकरणांच्या सगळ्या सराव संचांच्या व्हिडिओ बघू शकता, गणित भाग 1 आणि 2च्या. त्याचबरोबर बोर्डाची जी प्रश्नपेढी आहे गणित भाग 1ची, तिच्या पण सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि भाग 2च्या पण व्हिडिओची लिंक मी शेअर करणार आहे लवकरच, ती सुद्धा येईल. तर प्लीज आता लगेच तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा. मी आता इथंच थांबतोय, धन्यवाद. पण तुम्ही थांबू नका, तुम्ही प्लीज या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. जा डिस्क्रिप्शनमध्ये बऱ्याच लिंक्स, बऱ्याच व्हिडिओच्या लिंक्स मी शेअर केल्यात तुमच्याबरोबर, ज्या तुमच्या 10वीच्या बोर्ड परीक्षा 2021साठी खूप महत्त्वाच्या आहे. तर प्लीज लगेच जा. चला, गेलात सगळेजण? कोण कोण गेलं आहे, कोण गेलं नाही? बरेच जण दिसत आहेत तिथं आता ऑनलाईन. प्लीज जा, चला लगेच आता या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि बऱ्याचशा व्हिडिओ बघा. धन्यवाद.